Hello friends, in the last lecture we have seen the pedigree analysis chart, the symbols of the pedigree analysis. Okay, the significance of the pedigree analysis is to determine the possible genetic disorders, okay, into the next generations. In this lecture I am starting the genetic disorders. Okay, so the first genetic disorder is sickle cell anemia. We have two types of disorders: genetic disorders and chromosomal disorders. Genetic disorders are disorders which are also called as Mendelian disorders. Means these disorders are produced due to the changes in a single gene. It means due to the mutation, which is called as point mutation. Means the change occurs in a single gene or in the single sequence of the nucleotide in the DNA, which causes the disorder. Those disorders are called as genetic disorder. Other group of disorder is chromosomal disorder. There is a abnormality in the number of chromosomes, okay, which includes different types of chromosomal disorders like the Klinefelter syndrome, then Turner syndrome, Down syndrome, okay, which we will see later. So first we are looking at the sickle cell anemia. Now what is sickle cell anemia? अगोदर व्हॉट इज ॲनिमिया. ठीक आहे, ॲनिमिया म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर माहीत असलं पाहिजे. ॲनिमिया म्हणजे सिंपल कन्सेप्ट आहे. ॲनिमिया म्हणजे ब्लडमध्ये जो हिमोग्लोबिन प्रेझेंट असतो आरबीसीमध्ये, रेड ब्लड सेल्समध्ये, तो हिमोग्लोबिनची लेवल काय कमी होणे म्हणजे काय ॲनिमिया. ठीक आहे, पण नॉर्मल हिमोग्लोबिनची लेवल किती असते हे ॲक्च्युली आपण सर्क्युलेशन या चॅप्टरमध्ये स्टडी करतो. पण ऑन ॲन ॲव्हरेज 12 to 16 ग्राम% काय असतं त्या ठिकाणी हिमोग्लोबिनची लेवल असते. ठीक आहे, सो त्यापेक्षा कमी होणे म्हणजे 10, 9, 8, 7, 6 पर्यंत हिमोग्लोबिन जाणे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो ॲनिमिया म्हणतो. मग आता सिकल सेल ॲनिमिया का म्हणलंय तर पुढे समजेल. दिस इज डिस्कवर्ड बाय हेड्रिक, ठीक आहे, हेरिक सॉरी, इन 19th century, सॉरी इन 20th century. ठीक आहे, then in this anemia, that is sickle cell anemia, the RBC means red blood cells become sickle shaped. Sickle shape म्हणजे काय होतं, this RBC is become half moon shapes. ठीक आहे, that is sickle shape. नॉर्मल आरबीसीचा शेप जो असतो तो कसा असतो बाय कॉन्केव. तुम्ही वरतून बघितलं तर कॉन्केव्हिटी दिसते आणि खालच्या साईडला बघितलं तरी कॉन्केव्हिटी दिसते. म्हणजे काय असा, इकडून पण कॉन्केव, पाठीमागच्या साईडने बघितलं तरी कॉन्केव असेल म्हणजे बाय कॉन्केव्हिटी. ही झाली कॉन्कॅव्हिटी. जशी वर्ण दिसते तशीच मागणं पण काय असते त्याला कॉन्कॅव्हिटी असते. हे दोन्ही साईडनं काय असतं कॉन्कॅव्हिटी असते. त्याला आपण म्हणतो बाय कॉन्केव्ह शेप आहे आरबीसीचा. बट सिकल सेल ॲनिमिया मध्ये तो शेप कसा होतोय तर सिकल शेप होतोय आरबीसीचा. ठीक आहे, म्हणजे हाफ मून लाईक शेप. नाव दिस सिकल सेल ॲनिमिया इज अ ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे, म्हणजे काय तर हा एक्स किंवा वाय या क्रोमोझोमशी लिंक नाही आहे. हा त्या 22 पेअर पैकीच्या क्रोमोझोम असतात. फर्स्ट 22 पेअर्स आर कॉल्ड एज ऑटोझोमल पेअर्स. ठीक आहे, क्रोमोझोम तुम्हाला माहिती आहे ह्युमनमध्ये 23 पेअर असतात. 23 पेअर पैकी 22 पेअर जे आहेत फर्स्ट त्या ऑटोझोमल पेअर असतात. तर त्या क्रोमोझोममध्ये काय होतं प्रॉब्लेम होतो. ठीक आहे, आणि कसं आहे रिसेसिव्ह म्हणजे काय, याला एक्सप्रेस व्हायचं तर काय लागेल, दोन्ही आपल्याला काय लागतील जीन्स प्रेझेंट राहावं लागतील रिसेसिव्ह. एक जर डॉमिनंट असेल एक रिसेसिव्ह असेल तर डॉमिनंट हा नॉर्मल आहे, हा रेसिसिव्हला लिंक्ड असतो. ठीक आहे, त्यामुळं डॉमिनंटवाला एक्सप्रेस होईल, हा सप्रेस होईल, त्यामुळे तो कॅरियर होऊन जाईल. ठीक आहे, चला नॉर्मली हिमोग्लोबिनमध्ये काय असतं बीटा चेन असते. ठीक आहे, आता हिमोग्लोबिनमध्ये अल्फा, बीटा आणि आय अशा 3 प्रकारच्या जीन्स असतात, सॉरी चेन्स असतात वेगवेगळ्या. ठीक आहे, मेनली 2 चेन आहे, सॉरी नॉट आय चेन, अल्फा अँड बीटा चेन. तर बीटा चेन जे असते त्या बीटा चेनमध्ये हिमोग्लोबिनमध्ये ॲट पोझिशन 6 बघा त्या, आता बघा ही जी चेन आहे ना ॲक्च्युली बीटा चेन ही कशापासून बनलेली असते प्रोटीनपासून तयार झालेली आहे. ठीक आहे, इट इज अ प्रोटीन चेन. मग प्रोटीन चेन म्हणलं की तुम्हाला माहिती आहे तिथे काय प्रेझेंट असतं अमायनो ॲसिड प्रेझेंट असतात. प्रोटीन कशापासून तयार झाले अमायनो ॲसिड. ठीक आहे, तर ही जी बीटा चेन आहे त्या बीटा चेनमध्ये 6 नंबरच्या पोझिशनला काय असतं ग्लुटॅमिक ॲसिड प्रेझेंट असतो.
ठीक आहे. बघा इथे लिहिले GA म्हणजे काय, ग्लुटॅमिक ऍसिड. व्हॉट इज ग्लुटॅमिक ऍसिड? ग्लुटॅमिक ऍसिड इज अ अमायनो ऍसिड. बट सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं, दिस ग्लुटॅमिक ऍसिड इज रिप्लेस बाय दी अमायनो ऍसिड व्हॅलिन. ठीक आहे. नॉर्मली काय असायला पाहिजे, हिमोग्लोबिनच्या बीटा चेनमध्ये 6 नंबरच्या पोझिशनला ग्लुटॅमिक ऍसिड प्रेझेंट असायला पाहिजे, बट रिप्लेस झालाय बाय द व्हॅलिन. मग हे कसं होतं, इन DNA, ठीक आहे, इन DNA द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड दॅट इज CTC, ठीक आहे, दिस CTC ज्यावेळेचं ट्रान्सक्रिप्शन होतं, तुम्हाला म्हणजे ट्रान्सक्रिप्शन होऊन काय होणार आहे, mRNA थ्रू मग तो अमायनो ऍसिड वगैरे ट्रान्सफर होणार आहे, प्रोटीन तयार होणार आहे. ठीक आहे. CTC सिक्वेन्स असेल तर ट्रान्सक्रिप्शनमध्ये तुम्हाला माहिती mRNA मध्ये काय होणार, सीशी बॉन्डिंग कोणाशी होती, ऑलवेज G सोबत होते. सो सीला कोण तयार होणार, G. टीला कोण होणार, आता बघा mRNA त्याच्यात थायमिन नसतो. ठीक आहे. सो सॉरी इथे काय असेल, ए असेल. ठीक आहे. थायमिनला पेअर कोण होतं, ऑलवेज अडेनाइन. सो अडेनाइन प्रेझेंट असेल. पुन्हा सायटोसिनला कोण पेअर होतं, G. सो DNA वरती ज्यावेळी mRNA तयार होईल, ट्रान्सक्रिप्शन होईल, त्यावेळी ते GAG ही सिक्वेन्स तयार होणार आहे. ठीक आहे. आणि मग GAG सिक्वेन्स असेल तर नॉर्मल जो ग्लुटॅमिक ऍसिड आहे 6 नंबर पोझिशनला तो तयार होईल. बट इफ इन DNA द सिक्वेन्स इज CAC instead of CTC, then due to transcription it will form GUG and this GUG code for a valine not for glutamic acid. म्हणजे बघा काय होतंय, जर DNA मध्ये सिक्वेन्स चेंज झाली, आता सिक्वेन्स कुठे चेंज झाली, फक्त एकच सिक्वेन्स चेंज झाली. ठीक आहे. एक पॉईंट चेंज झाला, एक न्यूक्लियोटाइड चेंज झालेलं आहे. म्हणजे काय, थायमिन गेलाय आणि थायमिनच्या ऐवजी कोण आलाय, अडेनाइन आलाय. पण काय होणार, ट्रान्सक्रिप्शन मध्ये सुद्धा चेंज होणार. अडेनाइनची पेअर कोण होणार आहे, युरॅसिल होणार आहे. ठीक आहे. कारण का, तर mRNA मध्ये थायमिन नसतो आपल्याला माहिती आहे. सो इथे टी ने येणार. ठीक आहे. GUG होणार, सीला G पेअर करेल, या सीला पण G करेल, अडेनाइनला युरॅसिल करेल. बट या युरॅसिल आल्यामुळं एक चेंज झाल्यामुळं काय होतं, ग्लुटॅमिक ऍसिड ऐवजी तिथे कोण रिप्लेस होतो, व्हॅलिन हा रिप्लेस होतो. म्हणजे व्हॅलिन अमायनो ऍसिड त्यामध्ये येतो. मग आल्याने काय होतं, हे जे बीटा चेनचं नॉर्मल स्ट्रक्चर आहे ते नॉर्मल स्ट्रक्चर डिस्टर्ब होऊन जातं आणि त्यामध्ये आपल्याला 2 कॅरेक्टर दिसून येतात त्या डिसीजमध्ये. काय तर हिमोग्लोबिनचं काम काय आहे, टू कॅरी द ऑक्सिजन, इट होल्ड्स द ऑक्सिजन मॉलिक्युल्स. सो सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतं, जो हिमोग्लोबिन असतो तो डिफेक्टिव्ह हिमोग्लोबिन असतो, नॉर्मल हिमोग्लोबिन नाही. नॉर्मल हिमोग्लोबिनमध्ये बीटा चेनमध्ये 6 नंबरच्या पोझिशनला काय असायला पाहिजे, ग्लुटॅमिक ऍसिड असायला पाहिजे. बट सिकल सेल ॲनिमियामध्ये काय होतंय, इट इज रिप्लेस बाय द व्हॅलिन. ठीक आहे. सो त्यामुळे काय आलं, स्ट्रक्चरमध्ये चेंज आला, डिफेक्टिव्ह हिमोग्लोबिन झाला. डिफेक्टिव्ह हिमोग्लोबिन झाल्याने काय झालं, तर ऑक्सिजन होल्डिंग कॅपॅसिटी आहे ती काय झाली, कमी झाली हिमोग्लोबिनची. ठीक आहे. ऑक्सिजन होल्डिंग कॅपॅसिटी कमी झाल्याने काय होणार आहे, सेलपर्यंत टिश्यूपर्यंत ऑक्सिजनचा जो सप्लाय तो कमी होणार आहे. जेवढा सप्लाय कमी झाला तेवढं काय होणार आहे, तो जो काय पर्सन असेल ज्याला सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे त्याच्यामध्ये काय होईल, लगेच फॅटिकनेस त्याला येणार आहे. ठीक आहे. कारण ऑक्सिजन कमी असल्यामुळे काय होणार आहे, मसल फॅटिक होऊन जातील. देन शेप ऑफ आरबीसी चेंज होतो. शेप ऑफ आरबीसी काय होऊन जातो, सिकल लाईक होतो. सिकल लाईकचा अर्थ काय तर हाफ मून लाईक होतो. ठीक आहे. जे आपण सुरुवातीला बघितलं, त्यामुळे आपण याला सिकल सेल ॲनिमिया म्हणलं. ॲनिमिया का, हिमोग्लोबिनची नॉर्मल लेवल आहे ती कमी झाली, डिफेक्टिव्ह हिमोग्लोबिन तयार झालेला असतो. सिकल सेल का, तर ज्या सेल आहे म्हणजे आरबीसी त्या कशा झाल्या, सिकल शेप झाल्या, त्यामुळे सिकल सेल ॲनिमिया आपण याला म्हणतो. इट इज अ जेनेटिक डिसऑर्डर आणि इट इज अ ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे. चला पुढे बघूया. नाव आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ठीक आहे. ते आपण क्रॉस घेऊया. आता ऑलरेडी मी इथं एक्झाम्पल केलेलं आहे, बट समजण्यासाठी मी रिपीट ते सॉल्व करणार आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल. ठीक आहे. आता एक्झाम्पलच आपण फक्त इथं घेऊया, बाकी तुम्ही काहीच लक्ष द्यायचं नाही आहे. ठीक आहे. आपण सिकल सेल ॲनिमिया घेतो म्हणजे हिमोग्लोबिनच्या रिलेटेड आहे. सपोज एक्झाम्पल काय घेतोय आपण, बघा एक्झाम्पल काय घेतोय, हे काय आहे, मेल, हे काय आहे, फिमेल. इफ नॉर्मल मॅन मॅरीज विथ अ सिकल सेल ॲनिमिक फिमेल. बघा हे डार्क दाखवलं म्हणजे काय, ते डिसीज आहे. लाईन म्हणजे काय, मीटिंग झाली आहे, मॅरिड आहे, हा काय नॉर्मल आहे. सो याच्यामध्ये काय असणार, HbA हे याचे अलिल्स आहे. ठीक आहे. नॉर्मल सिकल सेल ॲनिमिया प्रोड्यूस झाला म्हणजे हिला काय असणार, HbS. बरोबर आहे. देन आता काय पॉसिबिलिटी आहे बघा. ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे,
इफ नॉर्मल मॅन मॅरेज विथ अ सिकल सेल ॲनिमिक फिमेल. जिला सिकल सेल ॲनिमिया झालाय तिच्यासोबत जर मॅरेज झालं तर काय होणार आहे. मग आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय तर आपण असं कन्सिडर करूया की सपोज आफ्टर मॅरेज दे हॅव 1 सन अँड 2 डॉटर्स. ठीक आहे, काय आहे, एक सन आहे आणि 2 डॉटर्स आहे. मग आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की यापैकी ना कितीला सिकल सेल ॲनिमिया झालेला असेल आणि किती कॅरियर वगैरे असेल. ठीक आहे, कॅरियरची कंडिशन तुम्हाला माहिती आहे बघा, HbA-HbS असेल तर हे कॅरियर असणार. सी फॉर कॅरियर. कॅरियरचा अर्थ काय, तो फक्त पुढे डिसीज ट्रान्सफर करेल पण स्वतःला काही लक्षणं दिसणार नाही, सिम्पटम दिसणार नाही. हेटेरोझायगस कंडिशन आहे HbA-HbS तर कॅरियर. HbS होमोझायगस कंडिशन असेल तर तो डिसीज्ड असेल. ठीक आहे ना, हे नॉर्मल तुम्हाला माहिती आहे. HbA असेल तर तो पर्सन नॉर्मल असेल. बरोबर आहे. आता आपण बघूया वन बाय वन. बघा, सन आहे, सन म्हणल्यानंतर त्याच्याकडे एक जीन येणार आहे फ्रॉम फादर अँड 1 फ्रॉम मदर. फादर दोन्ही नॉर्मल आहे, एकतर HbA हा येईल किंवा हा येईल, कोणता आला तरी तेच आहे. बघा, HbA आला, दोन्हीपैकी कोणता आला तरी ते कॉमन आहे. ठीक आहे ना, एकाच टाईपची गॅमेट तयार होणार आहे, ते पण एकाच टाईपची गॅमेट तयार होणार आहे HbS. सो फिमेलकडनं पण एक येणार आहे HbS. मला सांगा HbA-HbS काय आला. HbA-HbS हा काय असणार आहे, आपल्या कोणत्या कॅटेगरीमध्ये गेला, कॅरियरमध्ये गेला. सो हा काय झाला, कॅरियर झाला. सन, हा सन आहे. ह्या 2 काय असणार आहे, डॉटर आहे. आता इथे बघा, इथे पण काय होईल, HbA एक येईल आणि इकडे काय होणार आहे, HbS एक मदरकडनं येणार आहे. सेम इथे पण होईल, HbA एक फादरकडनं येईल आणि एक HbS मदरकडनं होईल. आता बघा, ही फिमेलसुद्धा काय असणार आहे, कॅरियर असणार आहे. ही फिमेलसुद्धा काय असणार आहे, कॅरियर असणार आहे. ठीक आहे. सो ऑल दी 3 ऑफस्प्रिंग विल बी कॅरियर इफ द नॉर्मल मॅन मॅरिड विथ दी सिकल सेल ॲनिमिक फिमेल. म्हणजे तो नॉर्मल आहे पण त्याची जी वाईफ असणार आहे तिला जर सिकल सेल ॲनिमिया झालेलं आहे, ती जर डिसीज्ड आहे, कॅरियर नाही ते डिसीज्ड आहे, तर काय होणार, त्यांचे पुढचे जे ऑफस्प्रिंग आहे त्या 100% काय असतील, ऑफस्प्रिंग हे कॅरियर असतील. बघा ना, तिन्हीच्या तिन्ही काय मिळाले तुम्हाला, कॅरियर मिळाले. म्हणजे काय, 100% ऑफस्प्रिंग्स विल बी कॅरियर, विल बी काय असेल, कॅरियर असतील. ठीक आहे. दॅट्स वाय वी शुड अवॉइड द मॅरेज इन बिटवीन दी नॉर्मल मॅन अँड दी डिसीज काय म्हणतील आपल्याला, मे बी फिमेल असेल किंवा मेल असेल. म्हणजे 1 नॉर्मल अँड 1 डिसीजमध्ये आपल्याला मॅरेज अवॉइड करायचं आहे. ठीक आहे. 1 नॉर्मल आणि अनदर कॅरियर असेल तर चालेल. ठीक आहे, कारण की इथे सगळे कॅरियर येणार आहे, पण तिकडे पण कॅरियर येतील, बट 50% त्या केसमध्ये काय होणार आहे, नॉर्मल असतील. ठीक आहे. तो सगळे बघा काय आले, HbA-HbS. ठीक आहे, फिमेल कॅरियर झालेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट, यामध्ये आपण एक कंडिशन घेऊ शकतो, हेट्रोझायगस. ठीक आहे. हेट्रोझायगस कंडिशन घेतल्यानंतर काय होईल, चेंज बघा, या डायग्राममध्ये आपण हेट्रोझायगस घेतलं आहे. म्हणजे काय, हेट्रोझायगस घेतल्यावर काय होईल बघा, तुम्ही काय घेतलं आहे, फिमेलला जर हेट्रोझायगस घेतलं म्हणजे HbA-HbS, तिला जर आपण कॅरियर केलं. ठीक आहे ना, इथे बघूया, सेम नॉर्मल मॅन मॅरेज विथ अ फिमेल, HbA-HbS, HbA-HbA हा नॉर्मल आहे. बघा, कॅरियरला दाखवताना लक्षात ठेवायचा, हाफ डार्क करायचा केलेला असतो, म्हणजे तो काय असतो, कॅरियर. हा नवीन एक सिम्बॉल तुम्हाला मी इथं सांगितलं आहे. ठीक आहे, काय असतो, कॅरियर असतो. ठीक आहे. चला, आता पुढे काय होईल बघा, पॉसिबिलिटी सेम आपण घेऊया की सपोज 1 सन आहे. ठीक आहे, अँड 2 डॉटर आहे, तर काय पॉसिबिलिटी आहे, क्लिअर कट काय चान्सेस आहे, मेल आहे, होमोझायगस आहे, HbA-HbA, सो त्याच्याकडनं HbAच येणार आहे. बरोबर आहे. बट फिमेल ही हेट्रोझायगस आहे, म्हणजे तिच्याकडे HbA पण आणि HbS दोन वेगवेगळे, तो गॅमेट 2 टाईपचे तयार होऊ शकतात ना, एकतर HbA वाला गॅमेट तयार होईल किंवा HbS वाला गॅमेट तयार होईल. मग इथे जात असताना काय होईल, एकतर HbA जाईल किंवा HbS जाईल. सो पॉसिबिलिटी 2 आहे. म्हणून आपण काय करतोय बघा, काय चान्सेस आहे, जर HbA आला तर काय, आणि
दुसरी कंडिशन म्हणजे HbA, तर इकडून HbAच येणार आहे कारण होमोझायगस कंडिशन, एकच टाईपचे गॅमेट तयार होईल. पण इथे जर HbS आला तर काय होईल? आता बघा HbA असेल तुम्हाला माहिती आहे नॉर्मल, पण HbS आला तर पुन्हा काय होणार तो कॅरियर. म्हणजे नॉर्मल होण्याचे पण चान्सेस आहे, 50% आहे चान्सेस आहे नॉर्मल असू शकतो किंवा 50% जास्त तो कॅरियर असू शकतो. सेम फिमेलमध्ये बघा वन गॅमेट कोणाकडनं आहे फ्रॉम HbA, ठीक आहे. किंवा इथे काय होऊ शकतं, जर HbA आला तर ही फिमेलसुद्धा काय असेल नॉर्मल असेल, आणि तेच मेलकडनं HbA आणि जर HbS आला तर ती काय असेल कॅरियर असेल. ही नॉर्मल ही कॅरियर, ठीक आहे. सेम सेकंड डॉटर जी असेल तिच्यामध्ये पण तीच चान्सेस आहे, ठीक आहे. काय चान्सेस आहे, फर्स्ट केस HbA फ्रॉम मेल एकच टाईपचे गॅमेट, HbA फ्रॉम फिमेल तर काय असणार आहे नॉर्मल असणार आहे. बट in second case HbA normal from male and HbS from female it will be carrier. So इथे काय होऊन जात आहे बघा, कंडिशन चेंज होऊन गेला. आता काय चान्सेस आहे, तर कॅरियर पण चान्सेस आहे आणि नॉर्मल पण चान्सेस आहे, पण कसे 50-50% चान्सेस आहे. कारण एक इथं हा आहे ना, एकतर हा गेला तर हे होईल किंवा हा गेला तर, म्हणजे काय 50% मे बी नॉर्मल असू शकतात, 50% कॅरियर असू शकतात. वाय? त्याच पद्धतीने 50% ह्या फिमेल नॉर्मल असू शकतात, 50% या कॅरियर असू शकतात. म्हणजे किंवा असं म्हणू शकतो आपण या दोन्ही डॉटर नॉर्मल पण असू शकतात, ठीक आहे, किंवा त्यापैकी एक नॉर्मल असू शकते एक कॅरियर असू शकते, ही पण पॉसिबिलिटी आहे, ठीक आहे. ह्या आपण पॉसिबिलिटीज फाइंड आउट केलेल्या आहेत त्यामधल्या, ठीक आहे. सो तेच आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे, ठीक आहे. पण ज्यावेळी कंडिशन अशी असेल HbS त्यावेळी तो काय होऊन जातं डॅड होऊन जातं, कारण तो काय लिथल आहे तुम्हाला माहिती आहे, डेड होऊन जातं, ठीक आहे. सो हा आपण बघितलेला आहे सिकल सेल ॲनिमिया, ठीक आहे. सो आवर नेक्स्ट डिसीज इज हिमोफिलिया. सिकल सेल ॲनिमिया झाला, नेक्स्ट वन इज हिमोफिलिया disorder. Second genetic disorder is hemophilia. This hemophilia is also called as royal disease, ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो रॉयल डिसीज म्हणतो. का रॉयल डिसीज म्हणतो, तर रॉयल फॅमिलीमध्ये हा ऑब्झर्व झालेला डिसीज आहे, ठीक आहे, म्हणून आपण रॉयल डिसीज म्हणतो. देन दिस डिसीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडर्स डिसीज. ब्लिडर्स डिसीज का म्हणलंय, तर या हिमोफिलिया जेनेटिक डिसऑर्डरमध्ये काय होतं कंटिन्यू ब्लिडिंग होते. बघा जर छोटासा कट गेला इंजुरी झाली असेल तर काय होतं नॉर्मली बॉडीमध्ये क्लॉटिंग सिस्टीम प्रेझेंट असतं आणि काय होतं क्लॉटिंग होऊन जातं, कोऑग्युलेशन होऊन जातं. नॉर्मल 2 to 8 मिनिट एवढा क्लॉटिंग टायमिंग असतो, ठीक आहे. तर ब्लिडिंग झाल्यानंतर काय होतं क्लॉट होतं जर मायनर इंजुरी असेल तर. बट इफ द पर्सन इज सफरिंग फ्रॉम द हिमोफिलिया द क्लॉटिंग टाइम इज डिलेड, तर त्याची क्लॉटिंग जी आहे ती लवकर होत नाही, मे बी 1 तास वगैरे त्यामध्ये होऊ शकतो. दॅट इज ब्लिडर्स डिसीज म्हणलेलं आहे, ठीक आहे. मग हिमोफिलियाचे पण आपल्याला 2 फॉर्म दिसतात. कोणते 2 फॉर्म दिसतात, हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी, ठीक आहे. हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी. आता हिमोफिलिया ए आणि बी याचे जे कॉज आहे ते वेगवेगळे म्हणून आपण याचे 2 क्लास केले, हिमोफिलिया ए आणि हिमोफिलिया बी. हिमोफिलिया ए कशामुळे होतो, इट फॉर्म ड्यू टू नॉन फॉर्मेशन ऑफ क्लॉटिंग फॅक्टर 7, ठीक आहे. नॉन फॉर्मेशन ऑफ क्लॉटिंग फॅक्टर 7. आता क्लॉटिंग फॅक्टर 7 न फॉर्म का नाही होत, तर ड्यू टू द चेंज इन द जीन्स. तो जीन फॉर्मेशन न झाल्यामुळे काय आलं क्लॉटिंग फॅक्टर 7 फॉर्मेशन नाही होणार, ठीक आहे. देन हिमोफिलिया बी ऑकर्स ड्यू टू नॉन फॉर्मेशन ऑफ क्लॉटिंग फॅक्टर 9, ठीक आहे. कशामुळे होतो क्लॉटिंग फॅक्टर इथं 8 अँड क्लॉटिंग फॅक्टर 9, म्हणजे ए कशामुळे होतो ड्यू टू नॉन फॉर्मेशन ऑफ क्लॉटिंग फॅक्टर 8 आणि हिमोफिलिया बी कशामुळे होतो ड्यू टू नॉन फॉर्मेशन ऑफ क्लॉटिंग फॅक्टर बी. असे टोटल जे क्लॉटिंग फॅक्टर आहे ते 13 क्लॉटिंग फॅक्टर आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात, आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. हे टोटल 30 क्लॉटिंग फॅक्टर आपण कुठे स्टडी करणार आहे, तर आपण हे सर्क्युलेशन चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे, ठीक आहे. त्यांचे नावं असतात ते आपण इथे नाही बघणार, ते सर्क्युलेशनमध्ये आपण बघणार आहे. सो आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं की हिमोफिलिया ए मध्ये क्लॉटिंग फॅक्टर 8 ॲब्सेंट असतो आणि हिमोफिलिया बी मध्ये क्लॉटिंग फॅक्टर 9 ॲब्सेंट असतो, ठीक आहे. चला दोघांचं काम आहे की क्लॉटिंग करणं, ठीक आहे, ब्लिडिंग प्रिव्हेंट करणं. आता बघूया दिस इज अ सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. बघा आपण जो फर्स्ट बघितला सिकल सेल ॲनिमिया, इट इज अ ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर, ठीक आहे. बट हिमोफिलिया इज अ सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह हा पण डॉमिनंट नाही आहे, ठीक आहे, रिसेसिव्ह डिसऑर्डर. चला
मग आता मेलमध्ये तुम्हाला माहिती आहे एक्स वाय प्रेझेंट असतात आणि फिमेलमध्ये असतात काय असतं एक्स एक्स. इट इज एक्स लिंक्ड आहे. याचा अर्थ काय तर हा एक्सची लिंक्ड आहे. ठीक आहे, म्हणजे एक्स क्रोमोझोमवरती हा प्रेझेंट असतो. ठीक आहे, बट बघा मेनमध्ये काय चान्सेस आहे, मेलमध्ये एक्स वाय असल्यामुळे काय होतं, हा रिसेसिव्ह जीन इथे येतो, एक्स वरती प्रेझेंट असतो, पण त्याला सप्रेस करण्यासाठी त्याचा होमोलोगस एक्स क्रोमोझोम प्रेझेंट नाही आहे ना मेलमध्ये, वाय आहे. त्यामुळे इथे याला सप्रेस करणारा कोणी नाही आहे. त्यामुळे काय होतं, जर मेलमध्ये एक्स वाय आला तर तो काय होऊन जाईल, डिसीज होऊन जातो. ठीक आहे, तो काय होऊन जात असतो, मेलमध्ये काय होतं, जर एक्स वरती तो आला असेल तर डिसीज होतो. कारण काय, इथे डॉमिनंट नाही आहे दुसरा एक्स, कारण तो त्याला सप्रेस करू शकतो. पण फिमेलमध्ये काय होतं, जर एक्स हा आलेला आहे सपोज हिमोफिलिकचा जीन आणि दुसरा एक्स प्रेझेंट असतो, पण हा एक्स नॉर्मल आहे, त्यामुळे हा नॉर्मल काय करेल, याला सप्रेस करेल आणि एक्सप्रेस कोण होईल, नॉर्मल जीन एक्सप्रेस होईल, या रेसिसिव्हला सप्रेस करेल. हा रेसिसिव्ह डिसऑर्डर रेसिसिव्ह जीनकडे असतो. आणि तुम्हाला माहिती आहे जर डॉमिनंट जीन प्रेझेंट असेल तर रेसिसिव्ह एक्सप्रेस होत नाही. त्यामुळे ही जी फिमेल असेल ती कॅरियर होऊन जाईल. बट मेलमध्ये कॅरियर राहणार नाही, ऑलवेज तो डिसीज्ड असेल किंवा नॉर्मल असेल. का, ड्यू टू अब्सेन्स ऑफ होमोलोग्युस एक्स क्रोमोझोम. मेलमध्ये काय प्रेझेंट आहे, वाय क्रोमोझोम. बघा मी आता सांगितलं कॅरियर कोणाला म्हणायचं, कॅरियर दाखवताना सिंबल काय दाखवायचा, हाफ डार्क दाखवायचा. ठीक आहे, दॅट इज कॅरियर. ही काय झाली फिमेल. ठीक आहे, आता यामध्ये पण आपण एक्झाम्पल घेऊया आणि काय पॉसिबिलिटीज आहेत ते बघूया. हिमोफिलिया काय आहे हे समजलं, ब्लिडर डिसऑर्डर आहे, ब्लिडिंग त्या ठिकाणी होत राहते, कंटिन्यू स्मॉल इंजुरी कट गेल्यानंतर नॉर्मल क्लॉटिंग फॅक्टर आपल्या बॉडीमध्ये 8-9 प्रेझेंट असतात, त्यांचं फॉर्मेशन होत नाही, ते फॉर्मेशन न झाल्यामुळे काय होतं, ब्लिडिंग चालू असते. ठीक आहे, आता पॉसिबिलिटी काय, आपल्याला एक्झाम्पल दिलं नॉर्मल मेल मॅरेज विथ अ कॅरियर फिमेल. ठीक आहे, एक्झाम्पल घेऊया इथं समजून. एक्झाम्पल, नॉर्मल मेल मॅरिड विथ अ कॅरियर फिमेल. आता आपण काय घेतली आहे, कॅरियर फिमेल घेतलेली आहे. ठीक आहे, सो बघा नॉर्मल मेल मॅरिड विथ कॅरियर फिमेल, सिंपल आहे. नॉर्मल मेल म्हणल्यावर एक्स वाय क्रोमोझोम, कारण हा काय आहे हिमोफिलिया सेक्स लिंक डिसऑर्डर आहे, सो आपण तिथे सेक्स क्रोमोझोम दाखवणार आहे एक्स वाय. अँड फिमेल कॅरियर आहे त्यामुळे काय दाखवणार, इथे डॉट दाखवणार कशासाठी, कॅरियरसाठी, म्हणजे एक्सची लिंक आहे तो डिसीज, एक्स वाय त्याची सॉरी एक्स एक्स कॅरियर. इथे आपण डॉट दाखवला तर ते काय होणार, डिसीज, पण ती काय आहे कॅरियर आहे, म्हणजे एक नॉर्मल आहे तिच्यामध्ये क्रोमोझोम, एक सॉरी हिमोफिलियाचा आहे. ठीक आहे, पण ही कॅरियर असणार आहे, म्हणजे याच्यात काय सिम्पटम दिसणार नाही, पण हे डिसीज पुढे कॅरी करणार आहे तिच्या जनरेशनमध्ये. ठीक आहे, नॉर्मल का तर हिच्याकडे एक नॉर्मल एक्स क्रोमोझोम आहे जो सप्रेस करून टाकलेला, पण तीच कंडिशन आपण बघितलं मेलमध्ये नाही आहे. ठीक आहे, मेलमध्ये वाय क्रोमोझोम, पण हा नॉर्मल आहे. आता काय पॉसिबिलिटीज आहे, सपोज सेम आपण घेऊया एक सन आहे आणि 2 डॉटर आहे. ठीक आहे, त्यांना काय झालंय, आफ्टर मॅरेज दे हॅव 1 सन अँड 2 डॉटर. देन व्हॉट विल बी द पॉसिबिलिटीज ऑफ द सन अँड डॉटर. ठीक आहे, म्हणजे डिसीज असेल नसेल, कॅरियर असेल काय असेल ते आपण बघणार आहे. आता बघा मेल आहे, सन आहे म्हणल्यावर काय, मेलकडनं काय येणार, त्याला मेलकडनं ऑब्व्हियसली काय येणार, वाय क्रोमोझोम येणार. बरोबर आहे ना, आपल्याला माहिती आहे मेल असेल तर वाय क्रोमोझोम येणार मेलकडने. आणि फिमेलकडे आता बघा इथं 2 चान्सेस आहे. फिमेलचं होमोझायगस असल्यामुळे काय होऊ शकतं, तर एकतर हा एक्स हा येऊ शकतो किंवा हा येऊ शकतो. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन बघूया, जर एक्स लिंक्डवाला आला आणि दुसरी कंडिशन एक्स नॉर्मल आला, वाय नॉर्मल आला, तर काय होणार, जर हा आला तर मेल हा काय असेल मला सांगा. आता हा लिंक्ड झालेला जीन आलेला आहे त्यामुळं हा काय होणार आहे, डिसीज होणार आहे. हा कॅरियर नसणार आहे, कारण की याच्याकडे एक्स नॉर्मल एक्स प्रेझेंटच नाही आहे, त्यामुळे हा सुद्धा एक्सप्रेस होईल आणि त्यामुळे त्याला काय होईल, हिमोफिलिया 101% होणार आहे. ठीक आहे, बट सेकंड पॉसिबिलिटी काय आहे, सेकंड चान्समध्ये काय दिसतं आपल्याला, सेकंड केसमध्ये एक्स वाय म्हणजे नॉर्मल पण निघू शकतो मेल. म्हणजे काय चान्सेस आहे मेलमध्ये, मेल 50% चान्सेस आहे की तो डिसीज निघू शकतो आणि 50% चान्सेस आहे की तो नॉर्मल निघू शकतो. बरोबर आहे, चला फिमेलमध्ये बघूया आपण काय होणार आहे. फिमेलमध्ये पण काय चान्सेस आहे, आता फिमेलमध्ये काय होणार, मेलकडनं एक्स क्रोमोझोम येणार आहे. ठीक आहे, इथे काय चान्सेस आहे, इथे चान्सेस बघूया, जर एक्स डॉट आला, ठीक आहे, जीन कॅरी करणारा आला हिमोफिलियाचा, तर काय होणार आहे, आणि दुसरी पॉसिबिलिटी मेलकडनं एक्सच येणार आहे, याच्यात काही चेंज नाही. बट इथे नॉर्मल एक्स आला तर काय होईल बघा, ही काय असेल आता, ही असेल कॅरियर. बघा
एक्स डॉट एक्स असेल तर कॅरियर, कारण नॉर्मल एक्स प्रेझेंट आहे तो याला सप्रेस करेल, त्यामुळे कॅरियर डिसीज नसणार. आणि हा इथं काय चान्सेस आहे नॉर्मल. म्हणजे काय झालं 50% चान्सेस आहे की ही जी डॉटर असेल ती कॅरियर असू शकते किंवा ती नॉर्मल असू शकते. ठीक आहे. सेकंड डॉटरमध्ये पण तीच कंडिशन होणार आहे. एक्स मेल फादरकडनं आला, चान्सेस आहे एक्स डॉट फादर मदरकडनं आला तर ती काय असेल कॅरियर असेल. दुसरी केसमध्ये काय होऊ शकतं सॉरी फादरकडनं तर एक्स येणारच आहे ते फिक्स आहे. आणि फिमेल आहे तिच्याकडनं काय होऊ शकतो नॉर्मल एक्स एक येऊ शकतो, तर काय होणार आहे नॉर्मल. जर ही कंडिशन आली फर्स्ट केस तर काय होणार आहे ऑल ऑफस्प्रिंग्स नॉर्मल असणार. ठीक आहे. आणि यामध्ये काय दिसते आपल्याला आउट ऑफ थ्री 1 दॅट इज बॉय इज डिसीज निघेल अँड 2 गर्ल विल बी कॅरियर असेल. म्हणजे काय तर आपण याचं जर कॅल्क्युलेशन केलं टोटल, ठीक आहे, तर हा जो काय बॉय असेल 25% या 33% चान्सेस आहे की तो काय असेल डिसीज असेल. ठीक आहे. किंवा फक्त आपण बॉयचं कॅल्क्युलेशन केलं तर बॉयमध्ये दिसते 50% त्याचे चान्सेस तो डिसीज असू शकतो, 50% नॉर्मल आहे. पण यामध्ये हे दिसून आलंय की कोणतीच फिमेल डिसीज नसणार आहे, एकतर ती कॅरियर असू शकते किंवा नॉर्मल असू शकते इफ द नॉर्मल मेल मॅरिड विथ अ कॅरियर फिमेल. म्हणजे गर्लला काही प्रॉब्लेम होणार नाही पण बॉयला प्रॉब्लेम होऊ शकतो. ठीक आहे. सो या पद्धतीने आपण 2 डिसीज बघितले, त्यापैकी एक बघितला सिकल सेल ॲनेमिया विच इज ऑटोझोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे. आणि एक बघितला तो म्हणजे सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह डिसऑर्डर. आता एक बघा रिसेसिव्ह डिसऑर्डर आणि डॉमिनंट डिसऑर्डर पुढे आपल्याला येईलच ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर वगैरे. तर ते कसं फाइंड आउट करायचं त्याची जी ट्रिक आहे ती मी लास्ट लेक्चर जे असणार आपलं त्या लास्ट लेक्चरमध्ये मी सांगणार आहे सगळे डिसीज झाल्यानंतर. ठीक आहे ना. जेव्हा सगळे डिसीज होईल तेव्हा तुम्हाला फाइंड आउट करायला सोपं पडेल की कोणता डिसीज ऑटोझोमल आहे, कोणता डिसीज हा सेक्स क्रोमोझोमल आहे. त्यामध्ये पण कोणता डिसीज हा ऑटोझोमल डॉमिनंट आहे का ऑटोझोमल रिसेसिव्ह आहे कसं फाइंड आउट करायचं, आणि कोणता डिसीज हा सेक्स लिंक्ड डॉमिनंट आहे की सेक्स लिंक्ड रिसेसिव्ह आहे कसं फाइंड आउट करायचं हे डिसीज ज्यावेळी आपले कंप्लीट होतील ते डिसीज कंप्लीट झाल्यानंतर घेणार आहे, त्यावेळी तुम्हाला ते व्यवस्थित समजेल आणि त्याची जी मजा असेल त्यावेळी तुम्हाला ती जास्त येणार आहे. ठीक आहे. सो आज आपण हे या लेक्चर्समध्ये 2 डिसीज बघितले. राहिलेले 2 ते 3 जवळपास 3 ते 4 डिसीज आहे. ते 3 ते 4 डिसीज आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कंप्लीट करूया आणि आपला चॅप्टर जो असेल तो इथं फिनिश होऊन जाईल. थँक्यू.